नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आजचा जो व्हिडिओ आहे ते आपल्याला अगदी 5-10 मिनिटांमध्ये ब्लाऊज कटिंग कसा करायचा आहे, कुठल्याही मापाचा असो किंवा कुठल्याही साईजचा असो, तर हे आज तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, जेणेकरून मी कशा प्रकारे कस्टमरची ब्लाऊज जी आहे ती कटिंग करत असते हे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर हे जे आहे ती कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे, हे साडीचा ब्लाऊज आहे आणि इथे मी अस्तर घेतलेला आहे। तर आता तुमचं काम जे आहे ती कशा प्रकारे सोपं होणार आहे, तर हे पहा, साईज नुसार मी हे पेपर पॅटर्न काढून ठेवलेले आहेत। तुम्हाला म्हणजे पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा, माझ्याकडे विक्रीसाठीही अवेलेबल आहे। ज्यांना कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी बिनधास्त ऑर्डर करू शकतात। तर हे पहा, 34 साईजचा ब्लाऊज घेतलेला आहे हे मी, आणि हा कस्टमरचा बी ब्लाऊज 34 साईजचाच आहे। पॅटर्न हे आपला 34चा आहे, तर ब्लाऊजही 34चा आहे। तर हे पहा, इथून तुम्हाला मोजायचं आहे, कितीची छाती भरती ते बघायचं आहे। छातीचा चौथा भाग आहे आपला 8.5 आहे। तर आपल्याला दुसरं म्हणजे हे 34, 8.5चं पूर्ण छाती किती होते, 34। आता इथे उंची घ्यायची आहे आपल्याला। तर हे पहा, या ब्लाऊजची तयार उंची जी आहे ती आहे 13.25 आहे। आता हा पॅटर्न जो आहे तो पाहूत आपण। तर हे पहा, 13.25 आहे, तर हा पॅटर्न जो आहे तो आहे आपला 14चा। म्हणजे आपण बॅक साईडला किती केलेला आहे, 13 + 1 इंच। 13 जर उंची तुमची असेल तयार, तर 1 इंच आपण एक्स्ट्राचा घेऊन ही तयार केलेला आहे। आता आपल्याला ही 13.25 आहे कस्टमरचा ब्लाऊज जो आहे तो। आता याच्यात आपल्याला फक्त पाव इंच वाढवून घ्यायचा आहे। तर कुठल्या साईडने घ्यायचं आहे हे सांगते। तर हे पहा, खालच्या साईडने तुम्हाला अगोदर थोडासा कपडा शिल्लक जो असतो, कमी जास्त असते, त्याच्यामुळे आपल्याला खालच्या साईडने एक्स्ट्रा हे मार्किंग करून घ्यायचं आहे। वरती पाव इंच सरकवून घ्यायचा आहे आणि आहे तसा आखून घ्यायचा आहे पाठीचा भाग जो आहे तो। बाकीचं तुम्हाला कुठेच काय करायचं नाही। याची गळ्याची रुंदी आता आपल्याला फक्त उंची मोजायची आहे गळ्याची। तर बॅक साईडचा आपल्याला तयार किती आहे हे पहा। तुम्हाला जर बॅक साईडची उंची मोजायला येत नसेल तर हे जे पाठीचा भाग आहे हे किती आहे ते पाहायचं आहे। तर हे पहा, ही जिथं आपण मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला अशी इथपर्यंत मोजून घ्यायची आहे। तर इथपर्यंत मोजून घेतल्याच्या नंतर इथे मार्किंग करायचं आहे छोटंसं। हे पहा, इथपर्यंत। आता आपल्याला गळ्यासाठी किती लागणार आहे, पाव इंच। म्हणजे तिथे तुम्ही गोट किंवा असं पलटवून जरी घेतला तरी पाव इंच लागतं, आणि खालच्या साईडना अर्धा इंच, म्हणजे 1.25 इंच आपल्याला अंतर एक्स्ट्रा घ्यायचं आहे। किती घ्यायचं आहे, 1.25। तर हे पहा, अशा प्रकारे आता उंची याची किती वाढलेली आहे गळ्याची, या पॅटर्नवरून जास्त वाढलेली आहे, पाहू शकता। हे पहा, इथं आलेले आहे। तर आपली परफेक्ट जिथं मार्किंग केलेलं आहे तिथेच आलेले आहे। तर आता काय करायचं आहे आपल्याला, आहे तसाच ठेवून जिथं मार्किंग केलेलं आहे तिथून तुम्ही सरळ मध्ये असा, तुम्हाला जर गोल आहे तसा जर गळा काढायचा असेल गोल, तर तुम्हाला हे असं आखून घ्यायचं आहे। आणि इतका आखून घेतल्याच्या नंतर असं खाली सरकवून घेऊन जिथे तुमचा पॉइंट आलेला आहे तिथे तुम्हाला हे असा गोल राऊंड मध्ये आखून घ्यायचं आहे। ज्यावेळेस तुम्हाला आहे तसा गोल जर तुम्हाला डीप काढायचा नसेल, आहे असा काढायचा असेल त्यावेळेस। आता मला याला मटका आकार काढायचा आहे, त्याच्यामुळे मी काय करणार आहे ही असं चौकोनी आखून घेतलेला आहे आणि याला मी असा डीप मध्ये मटका आकार देऊन घेणार आहे। नंतर टिच करतानाही घेतला तरी चालतो, तुमच्या आवडीनुसार आहे। हे पहा, अशा प्रकारे मी डीप मध्ये याचा आखून घेतलेला आहे गळा। नंतर आणखीन तुम्हाला दुसरा काही डिझाईन करायची असेल, पानगळा किंवा जे कोणती तुम्हाला डिझाईन बनवायची असेल तर ते बनवून घेऊ शकतात तुम्ही। आता आपल्याला साईड पीस जे आहे ती ठेवून घ्यायचं आहे। तर साईड पीस हे आपल्याला किती घ्यायचं आहे, आपण बॅक साईडला किती उंची वाढवली आहे, पाव इंच। मग आपल्याला पुढच्याही पॅटर्नसाठी किती उंची वाढवायची आहे। आणि खूप सारे मी असेच कस्टमरचे ब्लाऊज जे असतात ना, ती याच्यावरूनच कटिंग मी एकदाच मापे काढून ठेवलेले आहेत।
म्हणजे जेणेकरून काय होतं, प्रत्येक वेळेस आपल्याला ब्लाऊज कटिंग करायला वेळ जातो. त्याच्यामुळे असे जर तुम्ही ॲडजस्टमेंट करायला जर शिकलात तर एकदम परफेक्ट ब्लाऊज असतात. साईजनुसार फक्त आपल्याला फिटिंगमध्ये कमी जास्त करायचं आहे. तर आपण याला फिटिंगसाठी एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ती 2-2 इंच एक्स्ट्रा ठेवलेली आहे. म्हणजे इथे पहा, तुमची इथे फिटिंग किती आहे, 8.5. 8.5ची फिटिंग असेल तर तुम्हाला इथून एवढी मार्जिन एक्स्ट्राची ठेवलेली आहे या पॅटर्नमध्ये. हे साईडला ठेवून देऊ आणि आता आपल्याला कटोरी जी आहे ती अशी ठेवून आखून घ्यायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, खालची साईड जी आहे ती आखून घ्यायची आहे आणि वरती असं 1/2 इंच मला सरकवून घ्यायचे आहे. का घ्यायचे आहे, तर ज्यावेळेस मला ही उंची वाढवली आहे, ही उंची वाढवल्यामुळे आपल्याला कटोरी पण वाढवून घ्यायची आहे 1/2 इंच. आणि 1/2 इंच वाढवल्याच्या नंतर मला याला डबल कटोरी करायची आहे. तर डबल कटोरीसाठी आणखीन मी 1/2 इंच वाढवून घेणार आहे. म्हणजे टोटल मी उंची याची किती घेतलेली आहे, अर्धा इंच वाढवून घेतलेले आहे खालच्या साईडने. हे पहा, तर याच्यात मी डबलही करू शकते आणि उंचीही वाढवून घेतलेली आहे. नंतर आपल्याला इकडे बाही कटिंग करून घ्यायची आहे. आता बाही कटिंग करतानाही आपल्याला अगदी 1-2च माप घ्यायचे आहेत. आपल्याला गळ्याची उंची, छाती आणि बाहीची कटिंग एवढंच मापे घ्यायचे आहेत. बाकीचे कुठलेच माप घ्यायची एवढी गरज लागत नाही. ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज टीच करतात त्यावेळेस तुम्हाला मग पुढचे जे ब्लाऊज मापे असतात ते तुम्हाला व्यवस्थित घेण्यासाठी. हे पहा, इथे आहे 3.25ची तयार बाही. तर आपल्याला 1/2 इंच मी इकडच्या साईडनं घेत असते दंडाच्या साईडने आणि इकडच्या मोंडेच्या साईडने मी अर्धा इंच घेत असते. तर टोटल आपल्याला 4.5चं बाहीची लांबी घ्यायची आहे. तर इथे पहा, ही जी आहे ती जास्त आहे पॅटर्न. आता काय करायचं आहे आपल्याला, किती जास्त आहे, तर हे 5.5चं आहे पॅटर्न. तर हे आपल्याला 5.5चं आहे. तर ही ब्लाऊजचा माप जे आहे ती 4.5 ज्या महिलांची बाही आहे त्या महिलांसाठी परफेक्ट आहे ही. तर आता इथे मी काय केलेलं आहे, 4.25ची आपल्याला नाही 4.25ची होती तर आपल्याला 1/2 इंच मी 1.25 इंच वाढून घ्यायचे आहे. तर किती कमी करायचे आहे आपल्याला, 4.5 आणि ही 1 इंच आपल्याला कमी करायचं आहे. तर त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्हाला आहे अशी बाही आखून घ्यायची आहे तुम्हाला. किंवा तुम्ही ही जी बाही आहे ती या साईडने कमी करून घेऊ शकतात किंवा तुम्ही ही पॅटर्न जी आहे ती असा खालती सरकवून घ्यायचा आहे. किती इंच सरकवून घ्यायचं आहे, 1 इंच. तर हे पहा, पुढच्या साईडनं जर तुम्ही 1 इंच अंतर या साईडने चेक करून पाहायचं आहे. इथल्या साईडने तर सुटलेलं आहे, या साईडने हे आपलं सुटलेलं आहे. आता आहे तसं आखून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे 3.25ची आपल्याला तयार बाही पाहिजे आणि 4.5ची आपल्याला एक्स्ट्रा करायचे आहे. आता आपण हे अशा प्रकारे मोजून पाहूया. तर हे पहा, आता नवीन आहेत, नवीन शिकणाऱ्या काय करतात, त्यांना अर्धा इंच पुढच्या साईडने लागत असतं, अर्धा इंच बॅक साईडने लागतं. तर मग मी इथं काय केलेलं आहे, 4.5ची मार्किंग करून घेतलेली आहे. तर हे पहा, परफेक्ट आपली 4.5ची मार्किंग झालेली आहे. आता हे मी व्यवस्थित आखून घेतलेलं आहे. खालच्या साईडने कमी जास्त झालेली, ज्यावेळेस आपल्याला इकडची कटिंग झाली त्यावेळेस तुम्हाला ही व्यवस्थित करून कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करताना मी आतल्या बाजूने कटिंग करणार आहे, जेणेकरून आपल्याला एक्स्ट्राचं जी मार्जिन आहे ती राहत असतं त्याच्यासाठी. आता हे मी पूर्ण कटिंग करून घेते.
तर हे झालेलं आहे. आता आपल्याला ह्या ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे पहा अशा प्रकारे आपण ठेवून घेतलेलं आहे. याची डिझाईन जी आहे ती अशी वरती आहे, त्याच्यामुळे मी ही पूर्ण पार्ट जे आहे ती असे वरती ठेवून घेतलेले आहेत. तर आता हे कट करून घेते. आता हे साईडची काठ जी राहिलेली आहे ती बॅक साईडला नंतर लावणार आहे मी, एक्स्ट्राची साईडला काढून. आणि इथे बाहीलाही कमी पडलेला आहे तर ते मी जॉईंट करणार आहे. तर याचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे की कशा प्रकारे जॉईंट द्यायचं आहे ती. तर खूप सोपी पद्धत सांगत असते मी. तर चला मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं की अगदी 5-10 मिनिटामध्ये कशा ब्लाऊज कटिंग करायचा. तर तुम्हाला आवडली का माझी कटिंग करण्याची पद्धत, तर तेही कमेंटद्वारे सांगू शकतात. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल पॅटर्नसाठी तर नक्की खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकतात. चला बाय.